नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी सरकारी अनुदान कसे मिळवायचे याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत। मित्रांनो, ऑगस्ट 2023 मध्ये भारत सरकारने PM विश्वकर्मा योजना ही सुरू केलेली होती। या अनुसार आता अर्ज हे सुरू झालेले आहेत। त्यामधील एक योजना म्हणजे शिलाई मशीन योजना। तर यासाठी तुम्हाला म्हणजे फक्त महिलांसाठी 15,000 रुपये रोख रक्कम व 1 लाख रुपयेपर्यंत 5% व्याजदराने कर्ज हे उपलब्ध करून देण्यात येते। तर याचा अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत। तर मित्रांनो, अर्ज करण्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यानंतर त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता। त्यानंतर तुम्हाला इथं उजव्या बाजूला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं CSC लॉग इन हा ऑप्शन इथं दिसणार आहे आणि त्यानंतर 2 नंबरच्या ऑप्शनवरती CSC रजिस्टर आर्टिसियन्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं तुम्हाला CSC ID आणि इथं पासवर्ड टाकायचा आहे। आता ज्यांच्याकडे CSC ID आणि पासवर्ड नाही त्यांनी जवळच्या CSC केंद्रावरती जायचे आहे किंवा आपले सरकार सेवा केंद्र वरती जाऊन तेथून तुम्ही अर्ज हा करून घ्यायचा आहे। ही महत्त्वाची योजना आहे, नक्की लाभ घ्या। त्यानंतर तुम्हाला इथं अर्ज हा सर्व भरून घ्यायचा आहे आणि अर्जाची प्रिंट काढून तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन ग्रामसेवक यांच्याकडे अर्ज हा जमा करायचा आहे। जमा केल्यानंतर ग्रामसेवक यांना विनंती करून तुमचा अर्ज मंजूर करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग ही दिली जाणार। त्यानंतर ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला तुमचा लाभ हा तुमच्या बँक अकाउंटवरती जमा करण्यात येईल। त्यानंतर जर तुम्हाला कर्ज हवे असेल त्याचा तुम्ही अर्ज हा लगेच करायचा आहे। तुम्हाला कर्जसुद्धा 1 लाख रुपयेपर्यंत 5% दराने हे उपलब्ध करून देण्यात येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे महिलांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची योजना व संधीसुद्धा आहे। त्यामुळे नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा। नक्की त्यांना या योजनेचा लाभ हा घेण्यास मदत करा। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही आजची अपडेट होती। मित्रांनो, अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।